नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? असाच चावट कथांचा आनंद घेत राहा आणि मजा करा. मित्रांनो, आज मी तुम्हाला तेव्हाची गोष्ट सांगणार आहे जेव्हा मला एका डिलिव्हरी बॉयने माझ्या नवऱ्यासमोर कचाकचा झवले होते. चला तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता गोष्टीला सुरुवात करूया. माझे नाव सायली आहे. माझ्या नवऱ्याचे नाव महेश. महेशने एकदा मला सांगितले आपण काहीतरी नवीन करू. त्याने सांगितले, मी जेवण ऑनलाईन मागवतो, डिलिव्हरी देण्यास मुलगा येईल, त्याला तू गरम कर आणि त्याच्याकडून जवून घे. मला तो विचार आधी नाही आवडला, कारण खूप धोकादायक होते ते. तो मुलगा काहीही करेल माझ्याशी. पण महेश म्हणाला काही नाही होणार. मी आता सॅलून मध्ये. त्याने असं सेक्स वेबसाईट वर पाहिले होते. शेवटी मला महेशचे ऐकावे लागले. मी सफेद रंगाचा टॉप घातला. आत ब्रा आणि पॅन्टी नव्हते. माझे बॉल आणि गांड वरूनच दिसत होती. खाली पण मी काही घातले नाही. माझा ड्रेस माझ्या गांडीच्या थोडा खाली पर्यंत होता, पण जर मी वाकले तर मागून ड्रेस वर होत होता आणि गांड स्पष्ट दिसत होती. महेशने मला वाकून मागून पाहिले. तो म्हणाला, मस्त दिसते गांड मागून, हाच घाल ड्रेस. मला खूप भीती वाटत होती. महेशने जेवण ऑर्डर केले ऑनलाईन. अर्ध्या तासाने दरवाजाची बेल वाजली. महेश आत गेला. मी दार उघडला. एक मुलगा जेवण घेऊन आला होता. मी त्याला आत येऊन टेबलावर जेवण ठेवायला सांगितले आणि मागून दरवाजाची कडी लावून बंद केला. मुलगा परत दरवाजाकडे येऊन उभा राहिला. मी त्याला विचारले, किती पैसे झाले? त्याने 645 रुपये सांगितले. मी मागे वळली आणि समोर सोफावर पाकिट ठेवले होते तिथे गेली आणि सोफाकडे पोहोचून पैसे काढायला वाकली. जशी वाकली, मागून माझा ड्रेस वर झाला आणि माझी मोठी गांड त्या डिलिव्हरी मुलाच्या नजरेस आली. मी खूप वेळ अशीच पैसे पाकिटातून काढायचे नाटक करत होती. मग उठली आणि परत त्या मुलाकडे आली. त्याला 700 रुपये दिले. मग तो चिल्लर शोधू लागला त्याच्या पाकिटमध्ये. मी तेवढ्यात मागे वळली आणि परत खाली वाकून पडलेला रुमाल उचलायचे नाटक केले. आता परत मी जवळून त्याला माझी गांड दाखवत होती. पण ह्यावेळी त्या डिलिव्हरी बॉयने माझ्या दोन्ही पायाच्या मध्ये हात टाकला आणि माझी कुची चोळू लागला. त्याचा हात कुचीवर लागताच मी दचकली, पण हिम्मत करून तशीच वाकून उभी राहिली. मी काही बोलत नाही म्हणून त्याने अजून खाली हात आणला आणि व्यवस्थित कुची चोळू लागला. मी आवाज करू लागले, उसाच्या टाकू लागली, आहाहा आहाहा, आई ग, चोळ, जोरात चोळ, स आहाहा. त्याला पण जोश आला आणि तो माझ्या कुचीत बोट टाकू लागला. माझ्या गांडीवर हात लावून दाबू लागला. मी खुर्ची पकडून वाकून उभीच होती. मग तो खाली बसला आणि त्याने माझी कुची चाटायला सुरुवात केली. आहाहा आहाहा, आई ग, खूप मजा येत होती. मग तो उठला आणि आपली पॅन्ट काढून लवडा बाहेर काढू लागला. मी पण सरळ झाले आणि समोर उभी राहिले. त्याने त्याचा लवडा बाहेर काढला. मी लगेच त्याचा लवडा हाताने धरला आणि हलवू लागले. इथे तो मुलगा माझे बॉल दाबू लागला. मी माझा ड्रेस वर करून काढून टाकला आणि पूर्ण नागडी झाली. त्याने माझे निप्पल चोखायला सुरुवात केली. बॉल दाबत तो निप्पल चोखू लागला. मी खाली त्याचा लवडा मुठीत पकडून हलवत होती. मग मी खाली बसले आणि त्याचा लवडा तोंडात घेतला. लवडा तोंडात घेऊन मी जोर जोरात चोखू लागले. मग मी उठले आणि माझ्या पाकिटातून कंडोम काढला आणि तो त्याच्या लवड्यावर लावला. मग परत पाठ करून वाकून उभी झाले. मी वाकताच त्या मुलाने मागून माझ्या कुचीत लवडा घुसवला आणि माझी कमर घट पकडून जोर जोरात दणके देऊ लागला. आहाहा आहाहा, आई ग, जरा हळूच कर ना, दुखतय खूप, आई ग. माझा आवाज पूर्ण रूम मध्ये गुंजू लागला. तो मुलगा खूप जोश मध्ये होता. तो वेड्यासारखा झवत होता. लवडा पूर्ण आत टाकून जोर जोरात दणके देत होता. खूप वेळ त्याने मला झवले आणि शेवटी त्याने त्याचे पाणी गाळले. मग त्याने लवडा बाहेर काढला आणि तो शांत झाला. त्याने आपली पॅन्ट घातली. तो खूप खुश दिसत होता. मग तो निघाला. जाताना मला म्हणाला, मी परत येईन. मीही त्याला हो म्हणाली आणि तो निघून गेला. मी दरवाजा बंद केला. मागे वळून पाहिले तर समोरून महेश पूर्ण नागडा चालत आला. तो आतून लपून मला झवताना पाहत होता. माझे लक्ष त्याच्या लवड्याकडे गेले तर त्याचा लवडा पण ताठला होता. मग महेश माझ्या जवळ आला आणि त्याने पण मला खाली तिथेच झोपवले आणि पाय फाकवून माझ्यावर चढला आणि कचाकचा मला झवले. त्या दिवशी झवायला मला खूप मजा आली. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच रोमॅन्टिक नवीन आलेले व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला मिळतील. चला तर मित्रांनो, मी तुमचा निरोप घेते. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. लव्ह यू मित्रांनो. बाय बाय.